कुणाची विहीर आटली किंवा पाणी कमी पडतंय, कुणाचा बोर वेलला पाणी म्हणजे कमी वेळ चालतोय किंवा आटलाय, किंवा ज्याने आत्ताच बोर केला यावर्षी बोरवेल, त्याला पाणी लागलं नाही, कोरडा आहे, तो आम्ही जिवंत करून दाखवतो। याचं प्रात्यक्षिक तुम्हाला मी आता दाखवतोय। ही माझी विहीर 7 वर्षापूर्वी, समोर विहीर आहे, इथून 40 पावलापर्यंत, त्याचा मी आता व्हिडिओ करून तुम्हाला दाखवतोय। व्हिडिओ का करतो त्याचा अर्थ तुम्हाला कळेलच। 7 वर्षापूर्वी 1च तास चालायची। मी माझ्या ह्या विहिरीपासून, आता मी या विहिरीपासून 40 फूट पाऊल लांब उभा आहे आणि इकडे बघताय तुम्ही, हे जे गिणीगवत दिसतंय किंवा हे जांभूळचं झाड दिसतंय, हे जांभूळचं झाड, त्याच्या पलीकडे म्हणजे साधारण इथून 40 पाऊल जांभूळचं झाड आहे आणि हे 40 पाऊल इथून, हे जे अंतर आहे, एवढ्या अंतरावर मी अंडरग्राउंड शोषखड्डा, जंबो शोषखड्डा तयार केला आहे। तो कसा तयार करायचा त्याविषयी तुम्ही मला संपर्क करू शकता। आता तुम्हाला मी पाणी कसं जिवंत झालं माझ्या विहिरीचं, तसंच मी माझा पण एक बोर आहे, तोही जिवंत केलेला आहे, एकदम कोरडा बोर। पहिले तुम्हाला मी विहिरीचं पाणी दाखवतो। आता मी 40 पाऊल विहिरीपासून लांब उभा आहे। आता मी विहिरीजवळ जातोय। इथं उभं राहण्याचं कारण, इथे विहिरीतले जे आडवे बोर आहेत त्याचा आवाज येत नाही। मी जसा जवळ जाईल तसा तुम्हाला त्या खाली जे आडवे बोर आहेत त्याचा पाण्याचा फोर्स आणि किती पाणी पडतं हे तुम्हाला दाखवतो। हे आमच्या देशी व गीर गाई, आम्ही कुठलेही रासायनिक खत, युरिया मटेरियल टाकत नाही गेल्या 13 वर्षापासून। हे आमचं छोटंसं आउट हाऊस। ही जी गाडी बनवलेली आहे ही विहिरीतली मोटर, बोरची मोटर काढण्यासाठी बनवलेली आहे। आता मी विहिरीच्या जवळ साधारण 10 फुटापर्यंत आलेलो आहे। आता हा विहिरीत जो पाण्याचा आवाज येतोय ते खालचे बोरवेल, आडवे बोरवेल केलेले त्याचा आवाज आहे। हे तुम्ही बघू शकता, हे पाणी बॅटरी मी लावलेली आहे बघा, फोकस मारतो खाली पाण्याला। हा जो आवाज आहे हा म्हणजे बोरवेलला पाणी का लागलं तर हे अंडरग्राउंड शोषखड्डा, जंबो शोषखड्डा बनवला, त्याचा हा फायदा आहे। आपल्याला कुणालाही अंडरग्राउंड शोषखड्डा करायचा असेल त्यांनी मला संपर्क साधू शकतात। नाना महाजन, नगर देवळा, जिल्हा जळगाव, मोबाईल नंबर 99 70 70 99 99, नगर देवळा। धन्यवाद।